सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. छत्रपती संभाजी राजेंबाबत विकिपीडियावर असलेला बदनामी आणि आक्षेपार्ह असा मजकूर तातडीने हटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. नाशिक रोड विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना या संदर्भात मनसेकडून निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित, विभागाध्यक्ष बंटी कोरडे, गोकुळ नागरे, संजय हंडोरे, शशी चौधरी, बाजीराव मते, नितीन धाना पुणे, मीरा आवारे, वैशाली शिंदे, योगेश शिरसाट, रोहित शिंदे, अस्मिता काजळे, अर्जुन गुरव, आदित्य कुलकर्णी आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना दुसरीकडे संभाजी राजेंबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर पाहायला मिळत आहे. आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिली गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकिपीडियावर जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप यावेळी शिवप्रेमींकडून करण्यात आलेला आहे. याचाच फायदा घेत भोजपुरी अभिनेता कमाल खान यांना ट्विट करत ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत छत्रपती संभाजी महाराजांबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी राजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाच्या प्रमुखांना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु या सूचनेची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आणि विकिपीडियानं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर अजूनही आणि जसाचा तसाच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तरुण पिढीमध्ये आकर्षण निर्माण झालेलं आहे. अशा चुकीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळत असल्याचा आणि संभ्रम तयार होत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी हा मजकूर तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर असलेला आक्षेपार्ह उल्लेख लवकरात लवकर हटवण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर जो आक्षेपार्ह मजकूर टाकलेला आहे तो तातडीने हटवण्यात यावा. यापूर्वी आत्ताच आमच्या उपशहराध्यक्षांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सूचना करून देखील तो मजकूर जसाच्या तसा आजही विकिपीडियावर दिसतो आहे. खरं तर एवढं मुख्यमंत्र्यांनी आदेश करूनही जर तो मजकूर काढलेला नसेल तर किती मगरुरी असेल या विकिपीडियावाल्यांची. तर खरं या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगभर छत्रपती संभाजी महाराजांविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक आदर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून या विकिपीडियावाल्यांनी जर येत्या काही दिवसात जर हा मजकूर हटवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगल्या पद्धतीने यांना एक धडा शिकवलेल्या शिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक आक्षेपार्ह जे मजकूर होता विकिपीडिया हा फार मोठा सोशल प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावरती काही बदनामीकारक मजकूर होता आणि तो मजकूर खोडसाळपणाने टाकलेला होता. ॲक्च्युली ज्यावेळेला संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जेव्हा रिलीज झाला, छावा चित्रपट, तेव्हा तो मजकूर खोडसाळपणे टाकण्यात आला. मग मागील महिन्यामध्ये तो मजकूर हटवण्याकरता आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देखील केली होती आणि काही अवलादी आहेत कमाल खान साहेब तो शेअर पण केला होता सोशल मीडियावरती, जेणेकरून IG विभागाला ताबडतोब काढण्यात यावा. पण तो अजून देखील आज जवळपास महिना झाला आहे, तो अजून देखील तो मजकूर तसलं तसंच आहे. म्हणजे आमचा असा संशय की ते जाणून बजून तो मजकूर ठेवला आहे का. संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा सांगितला गेलेला आहे आणि ह्या ज्या चित्रपटाच्या माध्यमातून जर घराघरामध्ये मनामनामध्ये जर संभाजी महाराज पोचत आहे तर जाणून बुजून हा इतिहास चुकीचा तिथे ठेवण्यात आला आहे का, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हटवण्यात यावा
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हटवण्यात यावा। दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयाबाहेर आज ही निदर्शनं केलेली आहेत। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच लवकरात लवकर हा मजकूर हटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।